जालन्यात ठिबक कंपनीला भीषण आग, आकाशात उंचच्या उंच आग आणि धुराचे लोळ. खातगाव एमआयडीसी मधील कंपनीचं 20 लाखांचं साहित्य जळून खाक. अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात. औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी फेज 3च्या परिसरात आज दुपारी ठिबकचे पाईप तयार करणाऱ्या कंपनीला अचानक लागलेल्या भीषण आगीत जवळपास 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची भीती कंपनी मालक गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं आकाशात उंचच्या उंच आगीचे आणि धुराचे लोळ दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या उत्पादन विभागातून अचानक धूर निघताना दिसला आणि काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. प्लास्टिक व रसायनयुक्त साहित्य असल्यामुळे आग झपाट्यानं पसरली. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ बाहेर पळ काढत अग्निशमक दलाला पाचारण केलं. घटनास्थळी अग्निशमक दलाच्या तब्बल 4 गाड्या दाखल झाल्या. मात्र 4 बंबानं देखील आग आटोक्यात येत नसल्यानं जवानांनी सुमारे 80 लिटर विशेष रसायनांचा वापर करत आगीवर 2 ते 2.5 तासांच्या विशेष प्रयत्नांवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवत परिस्थिती हाताळली. यावेळी अग्निशमक अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अग्निशमक अधिकारी एस.बी. दराडे, फायरमन संतोष काळे, नितेश ढाकणे, रविनाथ बनसोडे, जॉन गवळी, सादिक अली, चालक यंत्रचालक विनायक चव्हाण, पंजाबराव देशमुख, वाहन चालक संजय हिरे यांनी आगीवर नियंत्रण मिळवत परिश्रम घेतले. अग्निशमन विभागाला 12:10 कॉल आला होता. कंपनीचे मालक प्रशांत गायकवाड यांचा कॉल आला होता की कंपनीमध्ये आग लागली. घटनास्थळी आम्ही इथे आलो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आग होती. कंपनी प्लॅस्टिकची असल्यामुळे ठिबक मोठ्या प्रमाणात आग होती. 1-2 अग्निशमनाच्या वाहनाने आम्ही प्रयत्न केले, परंतु आग काय पाण्यामध्ये आटोक्यात आली नाही. मग आम्ही केमिकल यूज केलं, फोम टाकून आग आटोक्यात आणून आता सध्या व्यवस्थित आहे, पूर्ण विझलेली आहे. अंदाजे किती नुकसान वगैरे काय झालं? अंदाजे नुकसान नाही सांगता येणार, तरी मी मालक म्हटले की 15 ते 20 लाख रुपये अंदाजे नुकसान झालं असेल. काय नाव सर आपलं? माझा अग्निशमन अधिकारी संदीप दराडे, अग्निशमन विभाग, जालना शहर महानगरपालिका.